नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। यामध्ये आपण महिला व बाल संरक्षण विषयक कायदे पाहत आहोत आणि आजचा आपला कायद्यावरचा व्हिडिओ क्रमांक 5 आहे। जर तुम्ही याच्या अगोदर पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे। आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणता कायदा पाहणार आहोत तर वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 याच्यावरती परीक्षेमध्ये आतापर्यंत विचारलेले सगळे महत्त्वाचे इम्पॉर्टंट असे प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया। वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 केव्हा लागू झाला? आता काय विचारलंय, हा जो अधिनियम आहे वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 हा कधी लागू झाला म्हणजे कधी अंमलात आला असं विचारलं। मग हा कधी अंमलात आला होता तर एप्रिल 1972 ला अंमलात आला होता। बघा, अधिनियम कधीचा आहे? 1971 चा आहे। अंमलात कधी आलाय? 1972 ला आलाय। म्हणजे दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा। जसा प्रश्न विचारला असेल ना तसं आपल्याला उत्तर लिहायचंय। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 2 काय विचारलं बघा या ठिकाणी। वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येतो? आता काय विचारलंय की कोणत्या परिस्थितीमध्ये गर्भपात करता येतो असं विचारलंय। कोणत्या अधिनियमानुसार? तर वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार। ठीक आहे, मग बघूया। स्त्रीच्या जीविताला धोका असल्यास, बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास, स्त्रीच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यास धोका असल्यास आणि होणारे मूल विकलांग निपजणार असेल तर मग याचं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे। मग ह्या वरीलपैकी सर्व परिस्थितीमध्ये काय करतो? गर्भपात करता येतो। कोणत्या कायद्यानुसार? वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार। मग बघा कंडिशन काय आहेत। जर त्या स्त्रीच्या जीविताला धोका असेल, बलात्कारामुळे जर गर्भधारणा झाली असेल, स्त्रीच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यास धोका असेल किंवा होणारे मूल जर विकलांग म्हणजे दिव्यांग किंवा अपंग होणार असेल तरी सुद्धा गर्भपात या ठिकाणी करता येतो। ठीक आहे, चारही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा। याच्यावरती परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत। पुढचा प्रश्न बघूया। सेम प्रश्न जवळपास। वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार खालीलपैकी कोणत्या कारणासाठी गर्भपात करण्याची परवानगी आहे? जवळपास सेम प्रश्न त्यांनी परीक्षेमध्ये विचारला होता। ठीक आहे, बघा, विवाहितेचा घटस्फोट झाल्यास, बलात्कारामुळे गर्भधारणा झाल्यास, वेडसर मातेस गर्भधारणा झाल्यास आणि कुटुंब नियोजनाची साधने अयशस्वी ठरल्यास। मग आता या ठिकाणी बघा, प्रश्न जवळपास पहिल्यासारखा सेम आहे। इथं पहिलं ऑप्शन आपल्याला वरीलपैकी सर्व पण दिलंय, पण आपलं उत्तर काय असणार आहे? ब, क आणि ड हे आपलं उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर नाही तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे। मग इथं लक्षात ठेवायचंय, विवाहितेचा घटस्फोट झाला असला तरी गर्भपात करण्याची परवानगी नसते। काय? परवानगी नाही, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, बाकीच्या ठिकाणी आहे बलात्कारामुळे झाले असेल तर करू शकता, वेडसर माते झाले असेल तरी गर्भपात करू शकतो आणि कुटुंब नियोजनाची साधने अयशस्वी ठरली असेल तरी सुद्धा काय करता येतो? गर्भपात करता येतो। ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे प्रश्न। त्याच्यामुळे तुम्हाला वाचताना काय करायचं? व्यवस्थित वाचायचे, बारकाईने वाचायचे आहेत। कारण कधी कधी काय केलं जातं, त्याच्यामध्ये छोटीशी काहीतरी मायनर चूक केलेली असते। आपल्याला वाटतं पहिल्या प्रश्नात सारखाच हा प्रश्न आहे आणि मग आपलं उत्तर या ठिकाणी गणतं, तसं करायचं नाही। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4 काय विचारलं बघा। वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार 12 आठवड्यापेक्षा जास्त दिवसांचा गर्भपात करायचा असल्यास किती डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे? आता बघा, इथे एक कंडिशन टाकली की गर्भ काय आहे? 12 आठवड्यापेक्षा जास्त आहे तर किती डॉक्टर लागतात? 2 डॉक्टरांचा सल्ला या ठिकाणी आवश्यक लागतो। जर 12 आठवड्याच्या आत असेल तर किती डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो? 1 डॉक्टरचा। आणि 12 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा गर्भ असेल तर 2 डॉक्टरांचा सल्ला लागतो। महत्त्वाचा आहे, दोन्ही कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 5 गर्भधारणा झाल्यापासून डॅश आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही म्हणजे किती आठवड्यानंतर परत गर्भपात करता येत नाही असं विचारलंय तर 24 आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही। ठीक आहे, 24 आठवडे म्हणजे किती महिने? तर जवळपास 6 महिने। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी
अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की यामध्ये TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी ही आपली टेस्ट सिरीज असणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये काय काय भेटेल बघा, तर एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रश्नपत्रिका असणार आहेत. तुम्हाला TCSच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास का करायचा आहे, तर अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकेची परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या टेस्टवरतीच आपण तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. मग या नोट्समध्ये कोणते विषय आहेत बघा, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इतिहास आहे, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा अभ्यास केला मित्रांनो आपण प्रोव्हाइड केलेला, तर तुम्हाला परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज पडतील. म्हणजे तुम्हाला दुसरं कुठलंही पुस्तक वाचण्याची किंवा काही रेफर करण्याची गरज नाही. तुम्ही एवढं मटेरियल जरी रेफर केलं तरी तुम्ही 170 मार्क घेऊ शकता. आणि जर एवढे मार्क पडले तर तुमचं सिलेक्शन हे काय होणार, 100% होणार. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर आज तुम्ही ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे, 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 149 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा एक काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल हे 2 मिनिटाच्या आतमध्ये काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर. खालील विधाने पहा. कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही. पुढचं काय सांगितलं बघा, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या किंवा 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पण वेडसर स्त्रीच्या गर्भपातासाठी तिच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असते. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, अ आणि ब दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. मग लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही स्त्रीचा जर गर्भपात करायचा असेल तर तो तिच्या संमतीशिवाय करता येत नाही. तिची संमती सगळ्यात महत्त्वाची असते. त्याच्यानंतर जर एखादी मुलगी 18 वर्षापेक्षा कमी वयाची असेल आणि तिचा गर्भपात करायचा असेल तर संमती कुणाची लागते, पालकाची लागते. आणि ती पण कशी लागते, लेखी संमती. आणि जर एखादी व्यक्ती 18 वर्षापेक्षा जास्त असेल पण कशी असेल, वेडसर असेल, मानसिकदृष्ट्या विकलांग असेल, तरी सुद्धा काय लागते, तिच्या पालकाची लेखी संमती लागते. म्हणजे पालकाची लेखी संमती 2 गोष्टी कंडिशनमध्ये लागते. एक तर 18 वर्षापेक्षा कमी वय पाहिजे किंवा मग दुसरं काय, 18 पेक्षा वय जास्त असेल पण व्यक्ती कशी पाहिजे, वेडसर पाहिजे. लक्षात ठेवा, सोपं आहे, याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही. पुढचा प्रश्न 7 नंबर. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 बाबत विचार करा. काय विचारलं बघूया. अ हा कायदा एप्रिल 1972 पासून लागू झाला. आपण पहिलाच प्रश्न पाहिला होता म्हणजे अ तर बरोबर आहे. या कायद्यामध्ये 1975 व 2002 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. हे सुद्धा विधान बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल, ए आणि बी बरोबर. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय हा अधिनियम कधी लागू झाला, एप्रिल 1972 ला लागू झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर या कायद्यामध्ये किंवा या अधिनियमामध्ये सुधारणा कधी करण्यात आल्या, 1975 ला एक आणि 2002 ला एक, म्हणजे 2 सुधारणा आतापर्यंत त्याच्यामध्ये करण्यात आल्या आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 8 नंबर. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 बद्दल अयोग्य विधान ओळखा. आता अयोग्य विधान ओळखायचे बघा. कोणतं, अयोग्य. अयोग्य विधान म्हणजेच कोणतं विधान, तर चुकीचं विधान. ठीक आहे. मग बघूया. 12 ते 24 आठवड्या दरम्यान गर्भपात करायचा असेल तर 2 डॉक्टरांची संमती लागते. फक्त नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टर गर्भपात करू शकतात. आता या ठिकाणी बघा, हे विधान बरोबर आहे. आपण पाहिलं होतं 12 ते 24 आठवड्या दरम्यान गर्भपात करायचा असेल तर किती डॉक्टरची संमती लागते, 2 डॉक्टरची लागते. बरोबर आहे.
फक्त नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टर गर्भपात करू शकतात, हे सुद्धा बरोबर आहे. डॉक्टर कसा पाहिजे? नोंदणीकृत पाहिजे. त्याच्यानंतर 12 आठवड्याच्या आत गर्भपात करायचा असेल तर कायद्यातील तरतुदीनुसार एका डॉक्टरांची संमती लागते, हे विधान सुद्धा बरोबर आहे. 12 आठवड्याच्या आत जर गर्भपात करायचा असेल तर काय लागते? एका डॉक्टरची संमती लागते. मग आता आपल्याला काय विचारलंय? अयोग्य म्हणजे चुकीचं विधान विचारलंय. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे, कारण पहिले तिन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. मग आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 येईल. आता याच्यामध्ये कुठं चुकवलंय बघूया. 18 वर्षाखालील महिलेचा गर्भपात करायचा असेल तर फक्त तिची संमती लागते. फक्त तिची संमती लागते का? तर नाही. या ठिकाणी काय लागते? तिच्या पालकाची सुद्धा संमती लागते. आणि ती सुद्धा कशी लागते? पालकाची संमती लेखी स्वरूपामध्ये लागते. लक्षात ठेवा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काय करतात? ते प्रश्न चुकवतात, आपलं कन्फ्युजन करतात. म्हणून आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, बारकाईने वाचायचा आहे आणि मगच उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. पुढचा 9 नंबर, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत गर्भपात करता येतो? बघा, गर्भपात कोणत्या परिस्थितीत करता येतो याच्यावरचा हा आपला तिसरा प्रश्न आलाय. प्रश्न 9 झालेत, म्हणजे किती महत्वाचं हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग काय काय दिलंय? बलात्कारामुळे गर्भधारणा झाले असल्यास करता येतो, आपण पाहिलंय. स्त्री पुरुषाने वापरलेले कुटुंब नियोजनाचे साधन असफल ठरले तर करता येतो, आपण पाहिलंय. होणारे मूल विकलांग निपजणार असेल तर करता येतो, आपण पाहिलंय. जर मूल अपंग होणार असेल तर, गर्भधारणामुळे आईच्या जीवाला धोका असेल तरी सुद्धा आपल्याला करता येतो. मग पर्यायी उत्तर काय असेल आपलं खाली? अ, ब, क आणि ड बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. या ठिकाणी 4ही काय असलं बरोबर आहेत, आपले उत्तर बरोबर येणार आहेत. ठीक आहे, लक्षात येतंय? सोपं आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणत्या परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही? आता काय विचारलंय? किती आठवड्यानंतर परत गर्भपात करता येत नाही असं विचारलंय. मग किती आठवड्यानंतर? तर 24 आठवड्यानंतर गर्भपात कोणत्याही परिस्थितीमध्ये करता येत नाही, लक्षात ठेवा. पुढचा 11 नंबर, खालील विधाने पहा. कोणत्याही स्त्रीचा गर्भपात तिच्या संमतीशिवाय करता येत नाही? विधान हे बरोबर आहे. कोणत्याही स्त्रीचा जो गर्भपात आहे हा तिच्या संमतीशिवाय करता येत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे? त्या स्त्रीची संमती पाहिजे. दुसरं विधान बघू. नियमाप्रमाणे व सद्भावनापूर्वक जर एखाद्या डॉक्टरने गर्भपात केला तर त्याच्या विरुद्ध कोणताही दावा दाखल करता येणार नाही. हे विधान सुद्धा काय आहे? बरोबर आहे. जर नियमाप्रमाणे आणि सद्भावनापूर्वक जर एखाद्या डॉक्टरने गर्भपात केला असेल तर त्याच्या विरुद्ध कुठलाही दावा किंवा खटला दाखल करता येत नाही. मग आपलं उत्तर काय असेल खाली? अ आणि ब दोन्ही बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न जर ह्या कंडिशनमध्ये असले तरी प्रश्न वाचल्यावर सुटतात. प्रश्न सोपे आहेत, फक्त प्रश्न वाचायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, प्रश्न दिसायला थोडे मोठे दिसतील पण प्रश्न काय आहेत? अतिशय सोपे आहेत. ठीक आहे, बघूया आता हा प्रश्न 12 नंबर काय विचारलंय? वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 बद्दल अयोग्य विधान. आता पुन्हा कोणतं विधान निवडायला सांगितलंय? अयोग्य विधान. म्हणजेच कोणतं? चुकीचं विधान. ठीक आहे, बघूया पहिलं विधान. या कायद्याअंतर्गत कोणत्याही परिस्थितीत 24 आठवड्यांच्या पुढे गर्भपात करता येत नाही. आपण आत्ताच पाहिलं होतं, करता येत नाही 24 आठवड्यानंतर. म्हणजे हे विधान बरोबर आहे. आपल्याला ओळखायचं आहे चुकीचं. मग पुढचं वाचू. एखादे जोडपे गर्भनिरोधके वापरत असूनही सदर महिलेस गर्भधारणा झाली परंतु 2 अपत्य असून त्यांना तो गर्भ नको आहे, सदर परिस्थितीत हा कायदा गर्भपात करण्यास परवानगी देत नाही असं विचारलंय. मग हे उत्तर इथं आपलं पर्याय चुकीचं आहे. का? तर मान्यता देत आहे, नाही नाही. काय आहे? म्हणजे बघा प्रश्न किती मायनर चुकवलाय. जर गर्भनिरोधक फेल ठरला असेल तर त्या ठिकाणी गर्भधारणा करण्याचा काय आहे? हक्क आहे किंवा करता येते. मग पर्याय क्रमांक 2 वाक्य आपलं चुकीचं आहे. मग हेच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचे पर्याय नाही वाचले तरी चालेल एकदा तुमचं उत्तर निघाल्यानंतर. ठीक आहे, 13 नंबर, वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने गर्भपात केलेल्या स्त्रीचे नाव किंवा इतर तपशील उघड केल्यास तो खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असेल? म्हणजे एखाद्या व्यावसायिकाने काय केलंय? गर्भपात केल्यानंतर त्या स्त्रीचं नाव किंवा इतर तपशील जर उघड केला तर त्याला कोणती शिक्षा होईल असं विचारलंय. तर त्याला कोणती शिक्षा होईल?
1 वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 14 नंबर. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नसलेल्या व्यक्तीने स्त्रीचा गर्भपात केल्यास तो खालीलपैकी कोणत्या शिक्षेस पात्र असेल? म्हणजे एखादा व्यक्ती बघा, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक नाही, म्हणजे त्याची नोंदणी झालेली नाही, सर्टिफाईड नाही तो, आणि जर त्याने गर्भपात केला तर त्याला किती वर्षाची शिक्षा होईल? 2 ते 7 वर्षाची सक्षम कारावासाची त्याला शिक्षा होईल. ठीक आहे. पुढचा 15 नंबर. शासकीय रुग्णालय किंवा शासनाच्या जिल्हा पातळी समितीने मान्यता दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणी गर्भपात केल्यास वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणते शिक्षण? म्हणजे जवळपास पहिल्यासारखंच आहे. पहिल्यात फक्त त्यांनी काय शब्द वापरला होता? नोंदणीकृत व्यावसायिक, आणि इथं काय वापरला आहे? शासकीय रुग्णालय किंवा शासनाच्या जिल्हा पातळी समितीने मान्यता दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त, म्हणजे तसंच झालं, पुन्हा अनोंदणीकृत झालं. मग किती शिक्षा आहे? 2 ते 7 वर्ष. म्हणजे सेम आहे, फक्त त्यांनी प्रश्नामध्ये शब्दामध्ये घोळ केलाय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 16 नंबर. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 मधील कलम 3 व 4 कोणत्या परिस्थितीत लागू नसतील? काय सांगितलंय? कलम 3 आणि 4 कोणत्या परिस्थितीमध्ये लागू नसतील असं या ठिकाणी विचारलंय. ठीक आहे. मग प्रश्न आपल्याला वाचावा लागेल की बाबा हे कोणत्या परिस्थितीमध्ये कलम 3 आणि 4 लागू नसतील. ठीक आहे. गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी तिचा त्वरित गर्भपात करणे आवश्यक असल्यास सर्वसाधारण परिस्थितीत गर्भपात करणे, 1 आणि 2 दोन्ही यापैकी नाही. मग याचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. जर गर्भवती महिलेचा जीव वाचवण्यासाठी त्वरित गर्भपात करणे आवश्यक असेल तर कलम 3 व 4 त्या ठिकाणी लागू होणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 17 नंबर. खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय विचारलं बघूया. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971च्या कोणत्या कलमामध्ये स्त्रीच्या गोपनीयतेचे रक्षण या संबंधी तरतूद करण्यात आलेली आहे? मग गोपनीयतेचं रक्षण कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 5A मध्ये आहे. खूप इम्पॉर्टंट कलम आहे, खूप महत्वाचं कलम आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? आता विचारलं इथं, हे जे वैद्यकीय मंडळ आहे या वैद्यकीय मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो असं विचारलंय. ऑप्शन बघूया. स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट, आणि वरीलपैकी सर्व. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. मग बघा, याच्यामध्ये एक स्त्रीरोग तज्ज्ञ असतो, एक बालरोग तज्ज्ञ असतो, आणि एक रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा 19 नंबर. 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किंवा मानसिकदृष्ट्या आजारी महिलेचा गर्भपात करण्यासाठी वैद्यकीय गर्भपात अधिनियमानुसार कोणाची लेखी संमती आवश्यक असते? काय विचारलंय? कोणाची लेखी संमती आवश्यक असते? कधी? 18 वर्ष पूर्ण झालेले किंवा मानसिकदृष्ट्या आजारी महिलेचा जर गर्भपात करायचा असेल तर मग कोणाची लागते? तर पालकाची लेखी संमती आवश्यक असते. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. 20 नंबर. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971च्या कलम 4 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 4 मध्ये काय तरतूद आहे? तर यामध्ये गर्भपात करण्याची जागा या संदर्भात तरतुदी आहेत. ठीक आहे. 21 नंबर. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971च्या कोणत्या कलमानुसार वैद्यकीय मंडळ स्थापन केले जाते? आता इथं काय विचारलं आपल्याला? पहिला प्रश्न काय होता की बाबा वैद्यकीय मंडळामध्ये कोण कोण असतं, आणि आता काय विचारलंय की हे जे वैद्यकीय मंडळ आहे हे कोणत्या कलमानुसार स्थापन केलं जातं? तर मग हे कलम 3(2)C नुसार, खूप महत्वाचं आहे, 3(2)C नुसार काय केलं जातं? हे वैद्यकीय मंडळ स्थापन केलं जातं. ठीक आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 22 नंबर. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार राज्य शासनाने नियमानुसार तयार केलेल्या बाबींची पूर्तता करण्यास हेतू परस्परपणे टाळाटाळ केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? मग जर हेतू परस्परपणे जर टाळाटाळ केली तर 1000 रुपयापर्यंत द्रव्यदंड होऊ शकतो, ही शिक्षा होऊ शकते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर. वैद्यकीय गर्भपात अधिनियम 1971 नुसार कोणत्याही परिस्थितीत गर्भधारणा झाल्यापासून किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही असं विचारलेलं आहे. मग किती आठवड्यानंतर गर्भपात करता येत नाही याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. का तर आपण ह्या प्रश्नामध्येच याचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.